हद्दवाड भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुंठेवारी जमीन नोंदणीच्या प्रश्नावर अखेर महापालिका प्रशासनाने ठोस पाऊल उचलले आहे। महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली व महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महापालिकेत विशेष बैठक संपन्न झाली। या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सहाय्यक मुद्रांक अधिकारी YD कोळी, SR घोडके तसेच सोलापूर क्रेडाईचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। हद्दवाड भागातील रहिवाशांनी गुंठेवारी पद्धतीने केलेले जमीन खरेदी विक्री व्यवहार कायदेशीर प्रक्रियेविना पूर्ण न झाल्याने महापालिकेचे मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे। या जमिनींची अधिकृत मोजणी करून महापालिकेच्या मालमत्ता विभागात नोंद घेणे वर्षानुवर्ष अपेक्षित असतानाही प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नव्हती। हे दृष्टचक्र भेदण्यासाठी महापौर कोंड्याल यांनी प्रथमच पुढाकार घेत महापालिका प्रशासन व सहाय्यक मुद्रांक अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली, हे विशेष उल्लेखनीय आहे। गुंठेवारी प्रश्नामुळे महापालिका प्रशासनापुढे निर्माण होणाऱ्या प्रशासकीय व आर्थिक अडचणी तातडीने सोडवणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले। 2000 मला वाटतं 8 महिन्यापूर्वी बावनकुळे साहेबांनी शासनाचे JR काढले होते की गुंठेवारी क्षेत्रामध्ये कमीत कमी कागदपत्रामध्ये जास्तीत जास्त बांधकाम परमिशन कसं मिळता येईल यासाठी काही नियमावलीमध्ये बदल करून कमीत कमी पत्राची अंमलबजावणी त्याच वेळी त्यांनी केली होती। खरी तर प्रशासनाने त्याच वेळेला हे अंमलबजावणी केली असती तर आज महापालिकेच्या प्रॉपर्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम परमिशन नियमित निघाले असत्या आणि सर्वेमध्ये आपण पाहता की दिरंग्या झालेल्या सर्वे करण्यामध्ये देखील ती फक्त कुठला आता माहिती मिळाली की आम्हाला फक्त नेहरू नगर भाग, धुळे सोलापूर भाग, नेहरू नगर भागच सर्वे झालेला आहे। आज पण 10% झालेले, बाकी उर्वरित अजून करायचे आहे। ही दिरंग्याची प्रोसेस आहे। अजून आमचे मशीन कुठे पडलेत देव जाणे। मी विचारलो पैशाच्या विल्हेवाट बाबतीमध्ये विचारलो की मागच्या वेळेला ज्या कमी जेवी वाढवा म्हणलो तो प्रभाग न्याय तुम्ही कॅम्प घ्या म्हणलो, त्या विषयामध्ये बांधकाम गुंठेवारीच्या क्षेत्रामध्ये प्रभाग न्याय कॅम्प घ्या, जेणेकरून नोटरीवाले किंवा खरेदी झालेले अनेक लोक मोजणीला 7-7, 8-8 महिने पैसे भरून देखील त्यांची मोजणी झालेली नाही आज तक। आता मी त्यांना म्हणलो पूर्वी तुम्ही असं केलं, फक्त 10% त्याचं इम्प्लिमेंट झालेलं आहे, जेणेकरून आजही अनेक हजारो लोक मोजणीला देखील पैसे भरून देखील अजून वंचित आहेत आणि महापालिकेकडनं बी त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही, मुद्रांक शुल्क खात्यामध्ये मिळत नाही। याचा नीट कॉम्बिनेशन आयुक्त साहेबांनी केली पाहिजे, जेणेकरून मागच्या ज्या चुका झाल्या त्या कॅम्पच्या माध्यमातून यापुढे होणार नाही। प्रभाग न्याय जे 15 वार्ड प्रभाग जे आमच्या हद्दवाडमध्ये येतात, जिथे गुंठेवारी समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, याच्यावर जास्तीत जास्त महापालिकेचे जेही लोक जर आपण अंमलबजावणी जर केली तर निश्चित बांधकाम परमिशन वाढतील आणि महापालिका उत्पन्नाचा दर्जा देखील वाढेल। येणाऱ्या काळात महापालिका प्रशासन व राज्य शासन यांच्या संयुक्त अभियानाद्वारे गुंठेवारी संदर्भात योग्य तो धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। नोटरीनंतर देखील दुय्यम निर्बंधाकडूनचा दंड वसूल केला जातो, त्याला काय मार्ग काढणार? त्याला मूळ मालकाचा रिस्पॉन्स देखील पाहिजे असं माहिती मिळालं आहे। आता मूळ मालक किती रिस्पॉन्स देतील त्याच्यावर हा विषय आहे। हा मूळ मालक आणि नोटरीवाल्यांना एकत्र करण्याचा हा एक संकल्पना आहे। हे राबवली तर बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागतील। महानगरपालिकेच्या गुंठेवारीचा प्रश्न ह्या नवीन पदाधिकारी आणि तुम्ही सगळ्यांनी उचलून धरल्यामुळे तो त्वरित जाण्याची शक्यता दाट आहे। या बैठकीनंतरचा काय प्रशासनामधल्या हालचाली असतील आणि ते त्वरित जाईल? हे बघा, प्रशासन काय करेल देव जाणे। तर आम्ही विनंती केलेली आहे आतापर्यंत की मागील ज्या चुका झाल्या, जे कॅम्पच्या माध्यमातून तुम्ही जे गुंठेवारीच्या जे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी ज्या कमीत कमी कागदपत्रामध्ये ज्या बांधकाम परमिशन मिळणार त्यामध्ये ह्यासाठी करण्यात आहे। शासनाचा जे नियम आहे ह्याच्यावर देखील जर प्रशासन काम करत नसेल तर मग बाब गंभीर आहे। म्हणून मी प्रशासनाला विनंती केली महापौराच्या माध्यमातून की तुम्ही जास्तीत जास्त जे हद्दवाडमध्ये जे 15 प्रभाग येतात त्या प्रभागामध्ये कॅम्पच्या माध्यमातून ह्या मोजणीचे असेल, गुंठेवारीचे विषय असेल, विल्हेवाट लावून लोकांना बांधकाम परमिशन व सर्व महापालिका नोंदणी प्रक्रिया आणि लेआउटची प्रक्रिया राबवण्यात यावी। सोलापूर क्रेडाईचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांच्या भूमिकेतून गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रक्रियेस सहाय्य करण्याची तयारी दर्शवली। आज माननीय आयुक्त, माननीय महापौर साहेब यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या काही प्रश्नासंदर्भात विशेषतः TP4 स्कीम जे आहे
तिथं ओरिजिनल प्लॉट आणि फायनल प्लॉट याच्यामध्ये तफावत येते, त्या संदर्भात मिटिंग लावली होती. आणि त्यासाठी जे संबंधित अधिकारी आहेत, जे सिटी सर्वे ऑफिसर्स असतील किंवा सुप्रिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड्स असतील, त्यांनी बोलवून घेतलं होतं. तर आम्ही त्यांना हीच विनंती केली की बरेचसे केसेस पेंडिंग राहतात, त्याच्यामुळे शहराचा विकास थांबतोय. तर सिटी सर्वे ऑफिसरनी ह्याच्यामध्ये विशेषतः लक्ष घातलं पाहिजे, किंबहुना त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी अपॉइंट करून TP4 स्कीम मधले OPFPचे जे विसंगती आहेत त्या दूर करण्यासाठी, किंवा विसंगती नसून पण त्यांच्याकडनं अभिप्राय येत नाही, त्याच्यामुळं बरेचसे प्रकरण पेंडिंग राहतात लेआउटचे. त्याच्यामुळं लेआउट करणाऱ्यांची अडचणी होतीये, त्यांचा डिले होतोय आणि त्याचबरोबर शहराचा विकासही थांबतोय. तर आमची त्यांना तीच विनंती होती. आणि त्याचबरोबर आज सर्व बॉडी समोर होती, तर आम्हीही काही प्रश्न मांडले की जो डीपी आपल्या शहराचा आहे तो गेली अनेक वर्ष जो आहे तोच परत एकदा रिपीट होतो, त्यामध्ये काही वेगळे नाहीये. महानगरपालिकेकडे डीपी डेव्हलप करण्यासाठी पुरेसे फंड उपलब्ध नसतात, पण महापालिकेला आम्ही हीच विनंती केली की तुम्ही जितके जास्तीत जास्त रस्ते डेव्हलप करता येत असतील आणि त्याच्यासाठी विविध मार्ग वापरता येऊ शकतात, की जसं असेल की रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट वगैरे असेल, या माध्यमातून 54 मीटरचा रस्ता डेव्हलप करू शकता. अशा विविध माध्यमातून जर रस्ते डीपी मधले डेव्हलप झाले तर तिथे मिळकती तयार होतील आणि त्यायोगे मिळकत कर वाढून महापालिकेचं उत्पन्न वाढेल. आणि त्याचबरोबर दुसरं एक म्हणलं की जो सुपर टॅक्स आहे, ज्याच्यामुळं कमर्शियल डेव्हलपमेंट शहराची थांबलेली आहे, तो कमी करावा आणि त्याच्यासाठी भांडवली पद्धतीने लावण्यासाठी त्याचा पुरेपूर नीट अभ्यास करून त्याचे फायदे तोटे तपासून कॅपिटल बेसवरती लावता येते का, ते आपण पुण्यासारख्या दृष्टीनं पाहावे. गुंठेवारीचा प्रश्न तिथं उपस्थित केला गेला होता त्या गुंठेवारीचा प्रश्न क्रेडाईचे सर्वच सदस्य फायनल लेआउट नियमात करत असल्यामुळे तो आमच्याशी निगडीत नव्हता. पण तरी शहरातले बरेचसे गरीब वस्ती असतील की जिथं गुंठेवारी आहेत, त्याच्यासाठी शासनाने आता ते नियमानुकूल करण्यासाठी जे नोटरीज दस्त असतील ते त्याच्यावर त्या वेळीच्या रेडी रेकनरप्रमाणे मुद्रांक शुल्क आणि दंड बोलून ते परत रजिस्टर करून घेता येतील असा नियम काढला आहे. आणि महापालिका आयुक्तांचं कौतुक की त्यांनी छोट्यातल्या छोट्या घटकालाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःनं स्वयंस्फूर्तीनं पुढाकार घेऊन वेगळ्या शहराच्या भागात कॅम्प लावण्याचं ठरवलेलं आहे. धन्यवाद. पुढील काही दिवसात उर्वरित हद्दवाढ भागातील गुंठेवारी जमिनींची अधिकृत मोजणी करून स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याची कार्यवाही तातडीने हाती घेतली जाईल, असे स्पष्ट आश्वासन महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले. सोलापूर शहरातील गुंठेवारीचा जो विषय प्रलंबित आहे त्या संदर्भात आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी बैठक बोलवली होती आणि आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आढावा घेऊन गुंठेवारीचे जे काही विषय असतील, कारण का आपण गेल्या 1-2 वर्षाखाली 1.5 वर्षाखाली त्या ठिकाणी मोजणीसाठी महानगरपालिकेने या ठिकाणी 5-1 कोटी रुपये मोजणीसाठी सिटी सर्वे विभागाला या ठिकाणी भरले होते आणि त्यांच्या माध्यमातून फक्त मोजून एक 5 ते 10% या ठिकाणी मोजणी झाली होती. त्या संदर्भात आता या ठिकाणी एक वेगळा अधिकारी नेमून आपल्याला हद्दवाढ भागातील मोजणी व वेगळे सेपरेट प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी काढून आपल्याला महानगरपालिकेमध्ये त्याची नोंद करून उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज ही बैठक आयोजित केली होती. प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल? प्रत्यक्ष कामाला आता ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यांनी या ठिकाणी सांगितलेले काही ज्या लोकांचे हद्दवाढ भागामधील लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी तुम्ही आम्हाला अर्ज करा. मालक आणि जर प्लॉट भोगतदार या ठिकाणी तयार असेल तर त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिसला जाऊन नोंद करून आमच्याकडे त्यांना वेगळं सेपरेट प्रॉपर्टी कार्ड काढून या ठिकाणी त्यांचे आकारणी केली जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. निबंधकाकडून जो दंड घेतला जातो त्याला दंडावर माफी किंवा काय करण्याच्या अनुषंगाने काय विचार झाला का? आज या ठिकाणी ते देखील या ठिकाणी विषय झाला. ते अधिकारी आणि ते या ठिकाणी बसून दंड जो काय आहे ते माफ करण्याचा विषय ते घेणार असं ते सांगितलेले. क्रीडाईचे पदाधिकारी पण उपस्थित होते, त्यांची सूचना काय? क्रीडाईचे पदाधिकारी यांचे एक 4-5 विषय होते. ते त्या ठिकाणी टीपीचे संदर्भात या ठिकाणी विषय होते, मोजणीचे विषय होते, गुंठेवारीचे देखील या ठिकाणी विषय होते. ते मार्गी लागावं असं या ठिकाणी त्या ठिकाणी ते म्हणजे सांगत होते. त्यांचा देखील सेम प्रश्न होते. त्यामुळं तर आयुक्त साहेबांनी व आम्ही नगरसेवक लोकांनी देखील त्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावा असं या ठिकाणी आदेश देण्यात आले. काय सांगाल गुंठेवारीच्या प्रश्न? हद्दवाढ भागातील विशेष जे काही गुंठा मोजणीचे जे प्रकरण आहेत हे लवकरात लवकर सर्व सोलापूरकरांनी जे काही प्रलंबित आपले विषय आहे या ठिकाणी आपण मोजणीसाठी एक अर्ज करावं आणि या ठिकाणी निश्चित येणाऱ्या काळामध्ये इकडे सिटी सर्वेला असेल, व्याला असेल,
महापालिकेला असेल किंवा सिटीला विभागाला असेल, या ठिकाणी जे काही तुमचे ज्या त्या भागाशी रिलेटेड विषय आहेत या ठिकाणी सबमिट करावा आणि या ठिकाणी लवकरात लवकर मोजणीला, थोडी जी 10% मोजणी झालेली आहे, आता ह्या ठिकाणी मोजणीला थोडंसं वेग येईल या ठिकाणी सांगू इच्छितो. 5 कोटीचं काय केले, काय करणार? 5 कोटीचं त्या ठिकाणी आहे, त्यांना आपण भरलेले आहेत त्या ठिकाणी तसेच आहेत. त्याला कुठेही काय हे केलेलं नाहीये आणि फक्त ते आपण मोजणीसाठी त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि आता ही मोजणी 10% झालेली होती. आता लवकरात लवकर पुढची मोजणी चालू होणार आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रश्नावर महापौरांनी घेतलेला हा पुढाकार हद्दवाढ भागातील हजारो रहिवाशांसाठी दिलाशाचा विषय ठरणार आहे.